नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड बनवलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड बनवण्याचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. आता फक्त आधार कार्ड असून चालणार नाही, तर सोबतीला आणखी काही कागदपत्रे लागतील. नक्की काय आहे हा नवीन नियम आणि 31 मार्चच्या आधी पॅन कार्ड बनवल्यास तुमचा काय फायदा होईल, हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त आधार कार्डच्या मदतीने झटपट पॅन कार्ड मिळवू शकत होतो. सीएससी ई गव्हर्नन्सच्या नवीन अपडेटनुसार 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. 1 एप्रिल पासून पॅन कार्ड अर्जासाठी आधार कार्ड सोबतच जन्मदिनांक सिद्ध करणारा पुरावा म्हणजेच प्रूफ ऑफ बर्थ अनिवार्य करण्यात आला आहे. जर तुम्ही 1 एप्रिल नंतर पॅन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला आधारशिवाय खालीलपैकी एक कागदपत्र जोडावे लागेल. 1. जन्म दाखला. 2. मतदान ओळखपत्र. 3. 10वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट. 4. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट. किंवा 5. मॅजिस्ट्रेटद्वारे प्रमाणित प्रतिज्ञापत्र. पण जर तुम्ही 31 मार्च पूर्वी अर्ज केला तर फक्त आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी यावरच पॅन कार्ड काढता येईल. तुम्हाला कोणतीही जास्तीची कागदपत्रे गोळा करण्याची कसरत करावी लागणार नाही. आणि मित्रांनो, जर तुम्हाला घरबसल्या कसल्याही त्रासाशिवाय पॅन कार्ड बनवून हवे असेल तर तुम्ही आमच्या सीएससी सेंटरद्वारे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, एक फोटो आणि सही आम्हाला व्हॉट्सअप करा. 3 दिवसात तुम्हाला व्हॉट्सअपवर PDF मिळेल आणि 7 ते 8 दिवसात ओरिजिनल पॅन कार्ड पोस्टाने तुमच्या घरपोच येईल. आमचा नंबर स्क्रीनवर दिसत आहे. 8999980640. तर मित्रांनो, वाट कसली पाहताय? नियमात बदल होण्यापूर्वीच आजच आपले पॅन कार्ड बनवून घ्या आणि होणारी धावपळ टाळा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच नवनवीन सरकारी योजना, अपडेट्स आणि ऑनलाईन कामांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह.